हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना आपण एक नवीन आणि ट्रेंडिंग असं बाहीचं डिझाईन बघणार आहोत. सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे असं डिझाईन आणि नेहमीच सिम्पल बाही शिवतो. तर आज थोडी वेगळ्या पद्धतीची बाही शिवूया. तर यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे बाही कट करायचे. फॉर एक्झाम्पल म्हणजे बघा, आपल्याला जेवढी बाहीची उंची तयार हवी आहे, ठीक आहे, त्यामध्ये दोन पार्ट्स करायचे. म्हणजे जी खाली पट्टी आपण काढणार आहोत ती वेगळी आणि वरती बाही जी तयार करणार आहोत ती वेगळी. ठीक आहे. तर इथे माझी 10.5 इंचाची बाही आहे. ओके. तर त्यामधला जो वरचा पार्ट म्हणजे त्याच्यातून मी साधारणतः 1.5 इंच काढून घेतलेलं आहे. म्हणजे साधारणतः मला खाली 1 इंचाची पट्टी हवी आहे ह्या हिशोबाने. सो मी 1 इंच वजा 10.5 म्हणजे माझी उरली 9.5 इंच. तर त्यामध्ये पुन्हा 1 इंच शिलाई मार्जिन, जसं खाली बॉटमला जाणार आहे वरती शिलाईमध्ये जाणार आहे. आणि खाली जी पट्टी राहिलेली आहे त्यालासुद्धा आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर अशा मी साधारणतः खालच्या जो बॉटमची पट्टी 2.5 इंचाची घेतली, कारण एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कमी पडायला नको. जास्त झालं तर आपल्याला कट करता येतं. तर मेन अस्तर कट केल्यानंतर वरची जी बाही आहे त्याला काठाचा पार्ट मी रेग्युलर बाहीसारखा कट केला आणि खाली जो पट्टीचा पार्ट आहे त्याला मी प्लेन फॅब्रिक कट केलेलं आहे. अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही कट करून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे कॅनव्हास आपल्याला डबल फोल्ड करायचं बाहीचा दंडघेराप्रमाणे, पाहू शकता. आणि आता 2 पट्ट्या आपल्याला कॅनव्हासचं 2 प्रकारचं डिझाईन काढायचं, त्यामुळे मी वरच्या बाजूने एकदा फोल्ड केलं. ठीक आहे. मधली जी बाजू आहे ती बंद बाजूच राहिली पाहिजे. भले तुम्ही वरती जी डबल करणार आहोत तर ते सारखे निघायला हवे म्हणून मी वरून फोल्ड केलं. आता इथे मी पिना लावून घेते आहे. तर साधारणतः आपली जी पट्टी आहे कॅनव्हासची ती साधारणतः 1.5 इंचाची निघाली पाहिजे. अशा हिशोबाने आपण प्रेस करायचं. तर बघा, वरच्या बाजूने मी 2 इंचावर एक मार्क करते आणि 1.5 इंचावर एक मार्क करते. ठीक आहे. डिझाईन जे आहे ते आपण ते अर्ध्या इंचावरती करणार आहोत. 1.5 इंच आपलं कॅनव्हास राहणार आहे आतमध्ये एक जस्ट सपोर्टसाठी. तर मी 2 लाईन आखल्या, एक 1.5 इंचावर आखली आणि एक 2 इंचावर आखली. आता हे जे पॅटर्न आहे किंवा डिझाईन आहे तो आपल्याला दंडघेर जो आहे त्याचा 1.5 इंच ॲड करून एक मार्क केलं मी, म्हणजे आपली दंडघेराचा जो काही निम्मा भाग येतो त्यामध्ये. आणि पुढे परत दंडघेराचा जो अर्ध येतो त्यावरती एक मी मार्क केले. इथं मी व्हाईट कलरचं तुम्ही पाहताय अर्धगोल घेतलेला आहे, ज्याची उंची आपल्याला अर्धा इंच ठेवायची आणि रुंदी आपल्याला 1.5 इंच ठेवायची, कारण हा 1.5 इंचाचा आपण पॅटर्न तयार करतो आहे. सो मी हा एक असा तुकडा तयार करून घेतला आणि तो बरोबर एक्झॅक्टली आपल्याला त्या अर्धगोलामध्ये, अर्धा इंचामध्ये तो अर्धगोल ठेवायचा आहे आणि मार्करनी मार्क करून घ्यायचं आहे शेजारी शेजारी. पाहू शकता अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा व्यवस्थित बघा 4च गोल पडले. पुढे जेवढं तुमचं असेल तिथं जरी तुम्ही अर्धगोल जरी बसला तुमचा तरी तो चालणार आहे. आता मी हे कट करून घेते अर्धगोल. आणि पुढे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे तिथं आपल्याला एकदम सरळ घ्यायचं आहे. पिना काढून घेतल्या. अशा प्रकारे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. तर इथे मध्ये मी फोल्ड केलं होतं त्यामुळे आपल्याला ते कट करावं लागणार आहे. तर आता जे मेन फॅब्रिक आहे, आता इथं अस्तरचा भाग वर आहे. तर अस्तरच्या भागावरती ह्या पट्ट्या ठेवायच्यात. सगळ्यात आधी आपल्याला अस्तरचा जो सेंटर आहे तो काढायचा आहे, कारण हे पॅटर्न आपला कुठलाही एका बाजूला जायला नको. कारण आपण जो दंडघेराचा निम्मा भाग आहे ना त्यावरतीच आपण हे डिझाईन केलेलं आहे आणि बाजूचा 1.5 इंचा जो पार्ट आहे तो रिकामा सोडलेला आहे, प्लेन ठेवलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की सेंटर काढायचं आणि सेंटरला व्यवस्थित तो पार्ट कॅनव्हासचा ठेवायचा. अस्तरवरती हे चिटकवून घ्यायचं. अस्तरवरती चिटकवून झाल्यानंतर काय करायचं, मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तर अशा प्रकारे ठेवायचं. इथं आपल्याला जे आहे कॅनव्हासचा भाग वर दिसला पाहिजे, कारण आपण कॅनव्हासच्या कडेकडेने टीप टाकून हा पॅटर्न तयार करणार आहोत. आता जिथून सरळ आहे तिथं सरळच घ्यायचं. कॅनव्हासच्या अगदी कडेकडेने टीप टाकायची. जिथे कर्व आहे तिथे करेक्टली व्यवस्थित कर्ववरती स्टिच टाकून घ्यायची.
आधी व्यवस्थित शिलाई टाकून झाल्यानंतर याला नॉचेस द्यायचे. अर्धगोल आहे व्यवस्थित, कारण हे पलटवणं खूप अवघड असतं. जिथे कॉर्नर आहे म्हणजे जो अर्धगोलाचा आतमध्ये गेलेला भाग आहे तिथे व्यवस्थित नॉच द्या. शिलाई कट होता कामा नये, नाही तर तुमचं डिझाईन खराब होऊन जाईल. आणि जिथे उभार भाग आहे तिथेसुद्धा व्यवस्थित 2-3 कट द्या, जेणेकरून तो अर्धगोल भाग आहे तो व्यवस्थित बाहेर येईल. आता कट दिल्यानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे मी पलटी करून घेतलं आणि लगेचच इस्त्री फिरवायची, जेणेकरून हा जो पॅटर्न आहे तो छान सेटल होतो आणि पेपर कॅनव्हास त्याला छान असं व्यवस्थित सपोर्ट करतं. आता त्याच्या साईडचे जे भाग आहेत अस्तरच्या बाजूचे सगळे मेन फॅब्रिकला मी जोडून घेते आणि हा एक्स्ट्राचं उरलेलं कापड जे आहे ते कट करून घेते. म्हणजे ही आपली बॉटमची पट्टी जी आहे ती तयार झालेली आहे. आता घेते मी अप्पर पार्ट म्हणजे वरचा भाग. तर अस्तर आहे, अस्तरवरती चिटकवलेला आहे. मेन फॅब्रिक आपण सरळ भाग वर ठेवलेला आहे, म्हणजे काठाचा जो भाग आहे सरळ तो वर ठेवला आहे, हा उलटा आतला, आणि अस्तर ठेवलं आहे त्यावरती. आता इथे पण सेम आपल्याला जो सरळ कॅनव्हासचा भाग कट केला आहे तो सरळवरती स्टिच करायचा आणि कर्व आहे तिथे व्यवस्थित कर्व स्टिच करून घ्यायचे. सध्या अशा प्रकारच्या ट्रेंडिंग बाहीज खूप सुरू आहेत आणि सुंदर दिसतात काठाच्या साड्यांवरती. अशा प्रकारे काठ म्हणजे घेऊन तुम्ही याला लटकनसुद्धा खाली हँगिंग्स लावू शकतात, ते खूपच सुंदर दिसतात. आता मी इथं प्लेन ठेवलेलं आहे, कारण माझी साडी तशी होती, सिल्कची साडी होती. त्यामुळे सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या बेसिकली जेवढं जास्त सिम्पल आपण ब्लाऊज ठेवू तेवढं ते जास्त एलिगंट आणि छान लुक दिसतं. त्यामुळे मी हे सिम्पल ठेवलेलं आहे. पण तुमचं नक्कीच वर्कचं ब्लाऊज वगैरे असेल तर तुम्ही त्यावरती हँगिंग्स लावू शकता. आता इथे कर्वच्या शेपमध्ये मी कटिंग केलं आहे आणि आता मी हा जो पार्ट आहे तो इथून काढून घेतलेला आहे. सो व्यवस्थित असं हे पलटी करून घेतलेलं आहे आणि आता ह्यावरती आपल्याला टीप टाकायची आणि आपण रेग्युलर बाही जोडतो तसं साईडचा पार्टसुद्धा अस्तरचा मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा. आता हे पॅटर्न जो आहे तो व्यवस्थित सेटल व्हावा त्यामुळे मी पहिल्यांदा इस्त्री करून घेतली. बघा आतल्या बाजूला तुम्हाला 1.5 इंचाचं बरोबर कॅनव्हास दिसत असेल. थोडा वेळ लागतो ह्या पॅटर्नला, पण वेळ तर द्यावाच लागतो जेव्हा एखादं पॅटर्न चांगलं आउटफुट काढायचं असतं तेव्हा. छान अशी इस्त्री करून घेतली आणि त्यानंतर साईडचा पार्ट जोडून वगैरे घेतलेला आहे. एक्स्ट्रा जो जोडून घेतल्यानंतर राहिलेला भाग आहे तो कट करून घेतला. अशी ही बाही तयार झालेली आहे. अशीसुद्धा सिंपल ठेवू शकता तुम्ही. तर मी फक्त खाली आपल्याला थोडंसं हायलाईट करायचं म्हणून प्लेन जे फॅब्रिक आहे ते वापरलेलं आहे. तर साधारणतः मी सुरुवातीला म्हणाले तुम्हाला 1 इंचाचाच गॅप हवा आहे आपल्याला आणि माझी तयार बाही मला 11 इंचाची हवी. म्हणजे 11 इंच, अर्धा इंच वरती स्टिचिंगला गेल्यावर 10.5 इंच तयार होईल. तर खाली बरोबर 1 इंच चेक केलं. परत साईड पार्टसुद्धा चेक करायचे, खालीवर व्हायला नको, तिरकं जोडलं जायला नको यासाठी. आणि आता हे जो कर्व आहे काठाच्या इथला त्या कर्वच्या प्रमाणे आपल्याला प्रॉपर हे जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या दिशेने एक सुंदर अशी टिप टाकून घ्यायची. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा आणि अशा प्रकारे ही आपली बाही तयार झालेली आहे. आणि तुम्हाला हवं तर खालच्या बाजूला तुम्ही जसं म्हणाले मी पायपिंग लावू शकता, त्यानंतर हँगिंग्स लावू शकता. वरती काठाचा भाग आहे त्यावरती तुम्ही हँगिंग्स लावू शकता किंवा एखादं मोती लावू शकता, बीड्स लावू शकता, बटन्स लावू शकता. खूप सारे डिझाईन्स यामध्ये तुम्ही करू शकता. मी हा सिम्पल ठेवलेला आहे. सो कसा झाला आहे हा बाहीचा पॅटर्न मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे बाहीचे डिझाईन्स, बॅकनेकचे डिझाईन्स, ब्लाऊजचे पेपर कटिंग्स, ब्लाऊज स्टिचिंग असे वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, 3 डिसेंबरपासून आपला एक बेसिक ब्लाऊजचा कोर्स सुरू होत आहे, ज्यामध्ये आपण
4 टक्स, प्रिन्स कट आणि कटोरी असे 3 प्रकारचे डीप नेक ब्लाऊज घेणार आहोत. तर हा 10 दिवसाचा कोर्स आहे. ज्यांना पण हा कोर्स करायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये बॅच 5 आहे की जी 3 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी नक्की जॉईन करू शकता आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चला बाय, भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओसोबत.